श्रीरामपूरमध्ये रामनवमीच्या उत्सवाला गालबोट लावण्याचा प्रयत्न झाला असून रामनवमीनिमित्त काढण्यात आलेल्या झेंडा मिरवणुकीवर अज्ञातांकडून भीषण दगडफेक करण्यात आली। या हल्ल्यात 3 हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांसह पोलीस कर्मचारीही जखमी झाले आहेत। या घटनेच्या निषेधार्थ आज श्रीरामपूरमध्ये शेकडो हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून संताप व्यक्त केला। श्रीरामपूर शहरात रामनवमीचा उत्सव असतानाच मिरवणूक सय्यद बाबा चौकात सुमारे दुपारी 3:30 वाजता या भागात पोहोचली आणि मस्जिदमधून अचानक दगडफेक सुरू झाली। या अनपेक्षित हल्ल्यामुळे मिरवणुकीत मोठी पळापळ झाली। या भ्याड हल्ल्यात मिरवणुकीतील 3 कार्यकर्ते आणि कर्तव्यावर असलेले पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत। या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली। या घटनेच्या निषेधार्थ आज सकल हिंदू समाजाच्या वतीने आंदोलनाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकास अभिवादन करून करण्यात आली। आमदार संग्राम जगताप आणि हिंदुत्ववादी कार्यकर्ते सागर बेग यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या आंदोलनात शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते। अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले की हे जाणीवपूर्वक हिंदू प्रथा बंद पाडण्याचे षडयंत्र आहे। प्रशासनाने या विशिष्ट समाजावर वचक बसवावा आणि अनधिकृत धार्मिक स्थळे तात्काळ पाडावीत, अन्यथा मोठा निर्णय घेऊ। आपण जर पाहिलं काल राम जन्मोत्सव देशभरामध्ये साजरा झाला आणि श्रीरामपूरला एक वेगळी प्रथा परंपरा आहे की एक झेंड्याची मिरवणूक असते। 50 वर्षापेक्षा अधिकचा काळ झाला की झेंड्याची मिरवणूक असते, पण जाणीवपूर्वक कुठेतरी श्रीरामपूर शहरामध्ये कुठेतरी या धार्मिकताच्या विषयामध्ये वाद घडवून आणायचे, तिथं कुठेतरी काहीतरी गालबोट लावायचं आणि या प्रथा परंपरा ज्या धार्मिक आहेत त्या बंद पाडण्याचा प्रयत्न हा काही विशिष्ट वर्गाकडून आपल्याला करण्याचा पाहायला मिळाला। त्याचा निषेध म्हणून आपण जर पाहिलं तर आम्ही सगळेजण आज जमलेलो आहोत, त्याचा निषेध आम्ही केलाच आहे। प्रशासनाने आम्ही आता मागणी केली आहे की तुम्ही जे काही सर्व अनधिकृत या ठिकाणी असणारे धार्मिक स्थळे आहेत, दर्गा असेल त्याच्या मस्जिद असेल, जे काही अनधिकृत असेल तर ते त्वरित तुम्ही पाडावं अशी मागणी आम्हाला केली आहे। प्रशासनाने प्रमुख अधिकारी लोकांची आमची चर्चा झालेली आहे, त्या बाबतीतला लवकरात लवकर आम्ही निर्णय घेऊ। तसं लेखी स्वरूपाचं निवेदन आज दिलंय आणि त्यांनी लेखी स्वरूपाचं उत्तर देखील आता आम्हाला ते ड्राफ्ट करून देणार आहे। पण जर याच्यावरती कारवाई झाली नाही तर आम्ही स्थानिक पातळीवरती आम्ही सगळ्या मंडळीची चर्चा करून योग्य तो निर्णय आम्ही राजूसपणे हल्ला होतोय, अनेकदा श्रीरामपूरमध्ये हल्ला कोणाची घटना देखील पोलिसांचा वचक आहे, पोलीस जे काही होईल ते करतात, पण आता हे विशिष्ट जो वर्ग आहे याच्यावरती वचक बसवणं गरजेचं आहे आणि तो प्रशासनाने करतं ते प्रशासनाला फार मोठं आव्हान आहे की या लोकांवरती कारवाई करणं, याच्यावर वचक बसवणं। बाकी दुसऱ्या वचक बसवणं मला वाटत नाही कोणती भारत देशामध्ये गरज आहे। आंदोलकांनी पोलीस प्रशासनाला निवेदन देऊन शहरातील अतिक्रमित मशीद आणि दर्गा पाडण्याची आग्रही मागणी केली आहे। दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून 2 संशयितांना ताब्यात घेतले आहे। सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू आहे, अशी माहिती पोलीस उपविभागीय अधिकारी जयदत्त भवर यांनी दिली। श्रीरामपूर शहर येथे श्रीराम नवमीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीवरती काही अज्ञातांनी दगडफेक केली। त्यानंतर तात्काळ पोलिसांनी प्रतिसाद देत मिरवणूक पूर्ण करून घेतली। 2 आरोपितांना त्या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेला आहे। या अनुषंगाने श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलेला आहे। 2 आरोपी अटक केलेले आहेत। सीसीटीव्ही फुटेज आणि वापरलेला कॅमेरा याच्या आधारे आणखी आरोपी निष्पन्न करण्याचं काम सुरू आहे। या ठिकाणी ही घटना झाली सर, याच्यानंतर आपण शहरवासियांना काय आवाहन करणार? श्रीरामपूर शहर पोलिसांतर्फे आम्ही शहरवासियांना असे आवाहन करतो की कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी सर्वांनी नियमांचं पालन करा, पोलिसांना सहकार्य करा आणि शहरामध्ये आपली शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवा। सध्या श्रीरामपूरमध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिस्थिती शांत आहे। मात्र या घटनेमुळे हिंदू समाजात तीव्र संताप पाहायला मिळत आहे। आता पोलीस दोषींवर काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। याविषयी स्वराज्य समाचार न्यूज 24 वाहिनीने घेतलेला स्पेशल रिपोर्ट।